Audio Jungle. मी अंका तांबुरे संत निरंकारी वैराग ब्रँचचे मुखी. प्रेमाने बोला निरंकार. आज मानवता निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. संत निरंकारी मंडळ ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे. मानवता दिनानिमित्त आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या ठिकाणी एवढंच केलं जातं की मानव को मानव हो प्यारा तो एक दूजे का बने सहारा. मानवाचं रक्त मानवाला दिलं जातं. कुठल्या फॅक्टरीत रक्त तयार न होता ते मानवामध्ये तयार होतं आणि मानवालाच उपयोग येतं. आज गरज आहे रक्ताची. रक्त नसेल तर माणूस जगू शकत नाही. रक्त आहे म्हणूनच माणूस जगू शकतोय. तर आपल्या या मंडळातर्फे एवढं मोठं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करून सर्व संत मांदियाळींनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि आम्हाला सर्वांना प्रेम दिलं. याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आत्तापर्यंत किती रक्तदान झाले? आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 1000 रक्तदान केले. किती वर्ष झालं तुम्ही हे कार्यक्रम राबवतो? हे कार्यक्रम आम्ही कमीत कमी 8 वर्ष 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. 10 वर्ष. या कार्यक्रमातून तुम्ही मानवतेला काय सांगू शकता? मानवता एवढा संदेश देऊ शकतो की आम्ही प्रथम पहिल्यांदा खऱ्या देवाची ओळख करून घेतली. खरा देव हा कुठं आहे ते कळाल्यानंतर आम्ही मानवाला सांगू शकलो की हा देहामध्येच परमेश्वर आहे आणि तो देहातला परमेश्वर आपल्या सर्वांना हे रक्त देण्याची प्रेरणा देतो आणि त्यामुळं आम्ही प्रत्येकाला रक्त देतो. त्यामुळं मानवाचा जीव वाचला जातो. नमस्कार, मी चंद्रकांत शिवजोंबरे निरंकारी मंडळाचा सदस्य बोलतो की निरंकारी मिशन हे 1929 साली पाकिस्तान पेशावरमध्ये स्थापन झालं आहे. म्हणजे जुन्या भारतामध्ये पाकिस्तानी भारताची फाळणी व्हायच्यापूर्वी हे निरंकारी मिशन स्थापन झाले आहे. त्यानंतर पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर निरंकारी मिशन भारतामध्ये येऊन मानवतेचं कार्य केलं आहे. आणि 1919 साली गुरुबचन बलिदान झालं. त्या बलिदानाचा बदला म्हणून हे रक्त नालीमध्ये न साळता ते प्रत्येकाच्या नसांमध्ये जावं म्हणून हे रक्तदान शिबिर राबवलं जात आहे. आज जगामध्ये निरंकारी मिशन 1 नंबर रक्तदान करत आहे. कुठं भूकंपग्रस्त झालं तर कुठं सुनामी लाटा आल्या, कुठलाही नैसर्गिक आपत्तीला हे निरंकारी मिशन हे अग्रेसर असतं, धावून जातं, मदतीचं कार्य करतं. हे निरंकारी मिशनचं फार मोठं कार्य आहे. निरंकारी मिशनचा प्रत्येक सदस्य हे माझं मिशन म्हणून कार्य करतं. त्यामुळे हे मिशन फार सुंदर सफलतेला आहे. या ठिकाणी कुठलाही जात भेदभाव नसतो, गरीब श्रीमंत भेदभाव नसतो, माझं तुझं भेदभाव नसतो, अहंकार नसतो. कुठलंही कुणालाही कसल्याही बाबतीत सगळी समदृष्टी असते. प्रत्येकाला मानवतेनं समान लेखलं जातं. कुणालाही अहंकाराची भावना नसते. प्रत्येकामध्ये भगवंत बघितला जातो. त्याबद्दल सर्वांना प्रेम, नम्रता, शिस्ता शिकवली जाते. आणि कुणीही या ठिकाणी उंच आवाजात बोलत नाही. प्रत्येकामध्ये नम्रता, सहनशीलता, विशालता ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे एकोपा राहतो. आम्ही 20-20 वर्ष 25 वर्ष एकत्र आहोत. पण कुणाची कास्ट माहीत नाही. आणि ह्या ठिकाणी कास्टचा विषय येत नाही, जातीचा विषय येत नाही. सगळेजण भाऊ बंद ह्या प्रेमाने ह्या ठिकाणी राहतात. प्रेमाने बोला. काय